नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आषाढ महिन्यामध्ये काही विशेष पदार्थ बनवले जातात। यापैकीच एक असा म्हणजेच महाराष्ट्रातील नगर साइड प्रसिद्ध असणारा कापण्या। गव्हाच्या पिठाच्या या कापण्या खायला अप्रतिम लागतात। पारंपरिक पद्धतीने ही कापणी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहे आणि या कापण्या कडक होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी सांगणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून घ्यायचा आणि पॅनमध्ये अर्धा कप गूळ घालायचा। कोणत्याही वाटीने किंवा कपाने हे प्रमाण घ्यायचं। जेवढा गूळ घेतला आहे तेवढंच पाणी घालायचं। अर्धा कप पाणी मी इथे घातलं आहे। हा गूळ आपल्याला अगदी लो फ्लेमवर विरघळवून घ्यायचा आहे, म्हणजे मेल्ट करून घ्यायचा आहे। एकदम मंद आचेवर विरघळवून घ्यायचं, हाय फ्लेम करायची नाही। हाय फ्लेमवर जर तुम्ही हा गूळ विरघळवून घेतला तर तो अगदी चिकट बनतो आणि मग तो पाक बनल्यासारखा होतो। मग आपली कापणी जी आहे ती खुसखुशीत न बनता एकदम कडक बनते। त्यामुळे अगदी लो फ्लेमवर गूळ छान विरघळवून घ्यायचा। बघू शकता गूळ छान विरघळलेला आहे। यामध्ये जर तुम्हाला काही कचरा दिसत असेल तर हा पाक तुम्ही गाळून घेऊ शकता, जेणेकरून यामधला कचरा आपल्या कापण्यांमध्ये जाणार नाही। गॅस बंद करून थंड होण्यासाठी सोडून देऊया। यानंतर एका परातीमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालून घ्यायचं। गव्हाच्या पिठापासून या कापण्या बनतात। यामध्ये 1 चम्मच चना डाळीचं बेसन घालून घ्यायचं। अशा पद्धतीचा मोठा चम्मच मी वापरला आहे। तुम्हाला जर कडक अशा कापण्या आवडत असतील तर तुम्ही यामध्ये 2 चम्मच तांदळाचं पीठ घालू शकता, त्यामुळे या कापण्या कडक बनतील। यामध्ये अगदी पिंचभर मीठ घालायचं। गोडाच्या पदार्थामध्ये मिठाचा चव खूप छान येतो। त्यानंतर अर्धा चम्मच सोपचा फ्लेवर या कापण्यांमध्ये खूप छान असा येतो। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। पीठ छान मिक्स झालं की यामध्ये 2 टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालून घ्यायचं। खूप जास्त तेल घालायचं नाही, नाहीतर आपल्या कापण्या तेलामध्ये विरघळू शकतात। मिक्स करून घ्यायचं। सगळ्या बाजूनी तेल छान लागायला हवं। बघू शकता छान असं तेल मळल्या गेलं आहे सगळ्या बाजूनी। यानंतर जो पाक आपण बनवून घेतला होता तो हलकासा थंड झालेला आहे। तो थोडा थोडा करत या पिठामध्ये घालत जायचा आणि याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। जसं आपण पुरी बनवण्यासाठी पिठाचा घट्टसर गोळा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला इथे घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडं थोडा पाक हा घालत जायचा आवश्यकतेनुसार। असं हा पीठ आपला छान मळून झालेला आहे। बघू शकता अगदी घट्टसर असा गोळा बनवून तयार झालेला आहे आणि पाक इथे फक्त थोडासा अगदी 2 चम्मच उरलेला आहे। तुम्हाला हवं असेल हा पाक यामध्ये घालायचा असेल तर थोडं आणखीन गव्हाचं पीठ घालून त्यामध्ये हा पाक तुम्ही घालू शकता। याला झाकण झाकून अर्धा तास बाजूला ठेवायचा, म्हणजे छान असा सॉफ्ट गोळा बनून तयार होईल। अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा छान सेट झालेला आहे। गव्हाचं पीठ छान मुरलेलं आहे। याला एकदा परत मळून घेऊया। यानंतर याचे मोठ्या आकाराचे बॉल्स तोडून घ्यायचे। या कापण्या बनवण्यासाठी आपल्याला मोठाच गोळा वापरायचा आहे, कारण या कापण्या थोड्या जाडसर असतात। खूप पातळ अशी आपल्याला पोळी करायची नाहीये, त्यामुळे आपल्याला मोठा गोळा तोडून घ्यायचा आणि पोळपाट बेलण्यावर अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची। जाडसर अशी पोळी लाटायची आहे। ही पोळी लाटताना उचलत राहायचं, म्हणजे पोळपाट आणि बेलनला चिपकणार नाही। उचलत उचलत दुसऱ्या बाजूनी अशी लाटून घ्यायची। पोळी आपली छान लाटून झालेली आहे। बघू शकता एवढी जाडी मी ठेवलेली आहे। यानंतर पोळपाटवर थोडं खसखस घालायचं आणि ही पोळी त्यावर ठेवून परत एकदा लाटून घ्यायचं। दोनही बाजूनी मी खसखस छान अशी लावून घेतली आहे आणि एकदा बेलननी छान लाटून घेतलं की खसखस छान चिकटते। यानंतर याला आपण आपल्या आवडीच्या आकारात कट करून घ्यायचं। चाकूच्या साहाय्याने किंवा अशा पारंपरिक पिझ्झा कटरच्या साहाय्याने कापू शकता। ज्या पद्धतीने आपण शंकरपाळे कापून घेतो त्या पद्धतीने या कापण्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। इथे मी डायमंड शेपमध्ये या कट केलेल्या आहे। या कापण्या अतिशय हेल्दी आहे, कारण यामध्ये गव्हाचं पीठ, गुळाचा वापर केलेला आहे। या कापण्या महिनाभर आरामात चालतात, खराब होत नाही आणि खायला अतिशय कुरकुरीत अशा लागतात। कापण्या छान कट करून झाल्या की त्याला प्लेटमध्ये काढून ठेवायचं। बघू शकता मस्त अशी डिझाइन आलेली आहे। ती पारंपरिक शंकरपाळी कापायच्या याने मी कापले आहे चम्मचनी, ते मस्त अशी डिझाइन आलेली आहे। खूप सुंदर अशा या कापण्या आपल्या बनून तयार झालेल्या आहे। त्यानंतर याला तळून घ्यायचं आहे। तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे।
तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे, खूप असं हाय फ्लेमवर तेल गरम करायचं नाही, नाहीतर ते काय होईल, लगेच या कापण्या टाकल्याबरोबर त्यांचा कलर चेंज होईल आणि आतमध्येपर्यंत त्या शिजणार नाही. तेल छान गरम झालेलं आहे मीडियम, त्यामध्ये आता कापण्या सोडून घ्यायच्या. एक एक करून हळू अशा कापण्या सोडून घ्यायच्या, नाहीतर तेल उडू शकतं. सुरुवातीला तेल थोडं हाय फ्लेमवर गरम केलं तरीही चालेल, पण कापण्या टाकल्यानंतर अगदी लो फ्लेमवर या कापण्या तळायच्या आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये या कापण्या छान अशा तळून होतात. दोनही साईडनी छान लालसर कलर येतपर्यंत तळून घ्यायचे आहे. कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिट याला टच करायचं नाही. 1 मिनिटानंतर चम्मचच्या साहाय्याने याच्या साईड चेंज करून घ्यायच्या आणि दोनही बाजूनी छान लालसर कलर येतपर्यंत तळून घ्यायच्या. 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर कलर आलेला आहे. या कापण्या आपल्या छान तळून झालेल्या आहे. अगदी लो फ्लेमवर मी या तळून घेतल्या आहे. याला आता आपण काढून घेऊया. झाऱ्याच्या साहाय्याने सगळं तेल निथळवून या कापण्या तेलातून काढून घ्यायच्या. हाय फ्लेमवर जर तुम्ही या कापण्या तळल्या तर तुमच्या कापण्या कडक बनू शकतात कुरकुरीत होण्याऐवजी. सगळ्या कापण्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया. अगदी लो फ्लेमवर तळायचं. जर तेल खूप गरम वाटत असेल तर गॅस बंद करून घ्यायची. अशा या कापण्या आपल्या छान तळून झालेल्या आहे. बघू शकता अगदी खुसखुशीत आणि मस्त एकसारखा कलर आलेला आहे. या कापण्या महिनाभर अशाच राहतात, नरम पडणार नाही किंवा कडक सुद्धा बनणार नाही. जर तुम्ही या पद्धतीने परफेक्ट असं मेजरमेंट घेऊन किंवा लो फ्लेमवर छान तळल्या तर मस्त कुरकुरीत बनतील. पौष्टिक आणि खुसखुशीत अशा या कापण्या आपल्या तयार झालेल्या आहे. कोरड्या डब्यामध्ये भरून महिनाभर तुम्ही या चहासोबत खाऊ शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकता. अतिशय खुसखुशीत अशी ही बनवून तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.